नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 13, कर्ते सुधारक कर्वे। कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा भाग क्रमांक 1 आपण अभ्यासणार आहोत। पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे, मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। कर्ते सुधारक या पाठामध्ये आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणार आहोत। कर्ते सुधारक कर्वे या पाठाचे लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा परिचय आपण सुरुवातीला पाहूया। डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत। एप्सिलॉन ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह, राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तक, जन्मभूमी, पाताळ यंत्र इत्यादी कादंबऱ्या, शून्य पूर्ण हा एकांकी संग्रह असे चौफेर लेखन त्यांचे प्रकाशित आहेत। महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते। महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे। कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे। प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिलेला आहे। म्हणजेच डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे महाराष्ट्राबाहेर म्हणजे बडोदा या ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलन होतं, त्याचे ते अध्यक्ष होते। त्यानंतर वणी या ठिकाणी 66व्या विदर्भ साहित्य संमेलन झालं, त्याचे ते अध्यक्ष होते। आणि त्यांनी हा जो पाठ घेतलेला आहे, महर्षी कर्वे हे जे समाजसेवक आहेत, अगदी त्यांचं नाव चिरस्मरणीय आहे असं ते म्हणतात। कारण कर्वे यांनी आपली सर्व शक्ती जी आहे ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केलेली आहे आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी या पाठात केलेला आहे। कर्ते सुधारक कर्वे।
म्हणजेच धोंडो केशव कर्वे. परिचय. टोपण नाव अण्णासाहेब. जन्म 18 एप्रिल 1858 शेरवली, मुरुड, कोकण. मृत्यू 9 नोव्हेंबर 1962 हिंगणे आश्रम, पुणे. चळवळ स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा. पुरस्कार भारतरत्न. प्रमुख स्मारके हिंगणे, पुणे या ठिकाणी आहेत. वडील केशव बापूराव कर्वे, आई लक्ष्मीबाई केशव कर्वे, पत्नी राधाबाई धोंडो कर्वे. अपत्ये रघुनाथ भास्कर, दिनकर शंकर. अशा प्रकारे या पाठाचा थोडासा परिचय करून घेतलेला आहे आपण. आता या पाठाचं आपल्याला वाचन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण वाचन करणार आहोत. रेडिओ रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत गमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान या वयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही पण तिला शूद्राती शूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाई. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खुणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी त्यांना शिव्यासाप दिलेला
आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्वेंचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशेब कर्व्याजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, करत. विचार पक्का झाला की आचरणात आलं. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे याचमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्वेंनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करावयाची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उघडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शिरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलं मी तिला म्हटले, कर्व्याच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे,
महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाली. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियावरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्याही ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही, तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव म्हणजेच उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. अशा रीतीने या पाठाचं आपण वाचन केलेलं आहे आणि या पाठामध्ये स्त्री शिक्षणाबद्दलची तळमळ जी आहे ती तळमळ लेखकाने महर्षी कर्वे यांची त्यात मांडलेली आहे की महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाबद्दल किती हाल सोसलेले आहेत, त्यांना किती किती प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे हे त्यांनी या पाठामध्ये दाखवून दिलेलं आहे. आता या पाठामध्ये काही नवीन शब्दसुद्धा आलेले आहेत, जसे प्रछन्न, गूढ, गुप्त, लपलेला, झाकलेला. नंतर आणखी एक शब्द आहे असी धाराव्रत, हा एक शब्द आहे. आता असी धाराव्रत हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतोय की तलवारीच्या धारेवरून चालण्या इतके कठीण व्रत. तलवारीच्या धारेवरून चालण्या इतके कठीण व्रत अशा अर्थाने तो शब्द घेतलेला आहे. आणि पै म्हणजे पैसा, म्हणजे पूर्वीचे एक लहानसं नाणं, त्याला पै असं म्हणायचे. एक पै, दोन पै. नंतर एक शब्द आहे मैलोन गणती, अनेक मैल, खूप अंतर, म्हणजे जास्त अंतर. त्यानंतर पुढचा शब्द आहे मिसाल म्हणजे प्रतीक येते, मिसालाला प्रतीक म्हटलं गेलेले. राजमानसाने म्हणजेच सरकारने. आणि टिचणे, फुटणे किंवा तडकणे. अशा प्रकारे इथे या पाठामध्ये नवीन शब्द काही आलेले होते. आता या पाठाचं वाचन करत असताना आपल्याला काही वाक्प्रचार सुद्धा या पाठामध्ये आले होते. जसं इथे प्रश्नच दिलाय की कंसातील वाक्प्रचारांचा त्या खालील वाक्यात योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. आता या पाठामध्ये काय काय वाक्प्रचार आले बघा. खुनगाठ बांधणे, वस्तुपाठ घालून देणे, मुहूर्तमेढ रोवणे आणि ससे उलपट करणे. अशा प्रकारचे या पाठामध्ये हे वाक्प्रचार आलेले आहेत. आता या वाक्प्रचारांचा अर्थ जर आपण पाहिलात तर जसं खुनगाठ बांधणे हा वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ काय होतो? निश्चय करणे. खुनगाठ बांधणे म्हणजे काय? निश्चय करणे. नंतर वस्तुपाठ घालून देणे. वस्तुपाठ घालून देणे याचा अर्थ होतो की आदर्श घालून देणे. पुढचा वाक्प्रचार आहे मुहूर्तमेढ रोवणे. मुहूर्तमेढ रोवणे त्याचा अर्थ होतो पाया घालणे. आणि ससे उलपट होणे याचा अर्थ होतो खूप त्रास होणे. खूप त्रास होणे. असे वाक्प्रचार आहेत. आता इथे आपण एक वाक्य दिले की रात्रीच्या वेळी रानातला रस्ता शोधता शोधता प्रवाशांना खूप त्रास झाला.
आता रात्रीच्या वेळी रानातला रस्ता शोधता शोधता प्रवाशांना खूप त्रास झाला. याचं उत्तर काय आहे? इथे खूप त्रास झाला. आता खूप त्रास झाला जे आहे, तर या ठिकाणी वापरला गेलेला वाक्प्रचार काय आहे? ससे उलपट होणे हा वाक्प्रचार होता. म्हणजे रात्रीच्या वेळी रानातला रस्ता शोधता शोधता प्रवाशांची ससे उलपट झाली. म्हणजे वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यामध्ये त्या वाक्प्रचाराचा अर्थ दिलाय. मग त्या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे ते त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पुढचं वाक्य काय आहे? गाडगे महाराजांनी स्वच्छता मोहिमेचा पाया घातला. गाडगे महाराजांनी स्वच्छता मोहिमेचा पाया घातला. आता हे वाक्य आहे. या ठिकाणी पाया घातला हा जो एक शब्द आहे, इथे या वाक्याच्यामध्ये वाक्प्रचार काय आहे? मुहूर्तमेढ रोवणे. म्हणजे गाडगे महाराजांनी स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. पाया घातल्याच्या त्या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली. पुढचं वाक्य आहे. अजयने दररोज नियमित व्यायाम करण्याचा मनाशी दृढ निश्चय केला. अजयने दररोज नियमित व्यायाम करण्याचा मनाशी दृढ निश्चय केला. आता इथे निश्चय करणे हे शब्द आहेत. मग त्याचं वाक्प्रचार काय तिथे? की अजयने दररोज नियमित व्यायाम करण्याची मनाशी खुणगाठ बांधली. म्हणजे मनाशी खुणगाठ बांधणे हा वाक्प्रचार आहे. आणि पुढचं आहे वाक्य. जनसेवा कशी करावी याचा महात्मा गांधीजींनी आदर्श घालून दिला. आता याचा जो वाक्प्रचार आहे तो वाक्प्रचार आहे आदर्श घालून दिला. म्हणजेच काय केलं? वस्तुपाठ घालून दिला. म्हणजे जनसेवा कशी करावी याचा महात्मा गांधीजींनी वस्तुपाठ घालून दिला. तर अशा प्रकारे इथे अर्थ घेऊन वाक्य बनवून त्याचा पुन्हा वाक्प्रचार शोधून वाक्यात करण्यात आलेला आहे. पुढचा एक प्रश्न या ठिकाणी सोमत. या प्रश्नामध्ये स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. अण्णा म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी जास्त भरेल, पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले, त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानाचा या ठिकाणी वापर कसा केला आहे आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं ते इथे सांगितलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा. तर याचं उत्तर काय सांगता येईल की अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलीच नाही. समाजाने साथ दिली नाहीच. उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वतःचे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई.
स्त्री शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत दाखवला जाईल. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबियांना त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो, परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातना सहन कराव्या लागल्या. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते. तर अशा प्रकारे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. पुढचा प्रश्न आहे, कर्ते सुधारक कर्वे या पाठात महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. काय सांगता येईल? अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकासमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती या बाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता, पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागवता, अक्राळस्तेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले, अडवणूक झाली, त्यांच्यावर हल्ले झाले, जाता येता त्यांचे कपडे फाडले गेले, पण ते विचलित झाले नाहीत, घाबरले नाहीत किंवा दुःखी कष्टही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे राहिले नव्हे, ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला. असंही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.